हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना। तर चला सकाळ म्हणलं गुड मॉर्निंग म्हणलं तर नाश्ता झालाच पाहिजे। तर आज आपण बनवूयात शेवयाचा मस्त असा नाश्ता। तर हे शेवया ना मी डीमार्टमधून घेते प्रत्येक वेळेस, आम्हाला खूप आवडतं, मला तर आवडतं खूप। तर याला ना भाजके पण भेटतात आणि हे न भाजलेले आहेत। तर आपण याला थोडंसं भाजून घेऊयात, थोडंसं हलकं हलकं गरम करून घेऊयात आपण याला। 2 मिरच्या, 2-3 मिरच्या, 2 कांदे, कढीपत्ता घेऊया। शेवया आपण थोडेसे भाजून घेऊयात, भाजल्याने काय होतं त्याला चव चांगली येते आणि सुटसुटीत होतात। हे बघा थोडेसे लालसर होत आलेत। आता हे थोड्या वेळानंतर काढून टाकूया। 2-3 मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचे, ते जास्त भाजायचे नाही आहेत आणि असं म्हणजे काळपट नाही करायचे आपल्याला। तर 2-3 मिनिटं झाली की थोडेसे हलके हलके भाजून झाले की आपण काढून घेऊयात त्याला। तर त्याच कढईमध्ये मी तेल घेते। तेल छानपैकी गरम झालेलं आहे। तर मी आधी आहे ना ही चण्याची डाळ आणि उडदाची डाळ मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। हे टाकलं ना खूप छान लागतं। तुम्ही बघा इथे त्याला छान थोडंसं लाल होऊ देऊया आपण। तर बऱ्यापैकी लाल झालेला आहे। तर तुम्ही टाकता की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ फोडणीसाठी। तर इथे मी राई पण टाकणार आहे, विसरली मी राई टाकायचं, काही हरकत नाही, नंतर टाकलं तरी चालेल। तर लगेचच मी इथे कांदा मिरची टाकून घेते आणि कांदा पण टाकून घेते। कढीपत्ता पण टाकून घेते, टॅमॅटो टाकून घेते, थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरतं। टॅमॅटो शिजेपर्यंत त्याला छान परतून घेते, म्हणजे टॅमॅटो चांगला शिजला जाईल थोडंसं मीठ टाकलं तर। शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले आहेत म्हणून ते मी असेच वरून टाकते आता, कारण तेलामध्ये नाही टाकले, मी आधीच भाजून ठेवलेले आहेत मी ते। थोडंसं परत एकदा त्याला हलवून घेऊया छान असं आपण। बऱ्यापैकी टॅमॅटो शिजला आहे, मी त्याच्यामध्ये आता पाणी टाकते। जितके शेवया आहेत ना आपल्या अंदाजेनुसार जे शिजेल इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला ना हळद टाकायची असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, मी टाकत नाही हळद, पिवळा कलर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता त्याच्यामध्ये। तर आता हे पाणी उकळू देऊयात आपण, थोडंसं मीठ चाटून बघूया बरोबर आहे की नाही, कमी असेल तर म्हणजे टाकायला आपल्याला। थोडी चव येण्यासाठी ना मी त्याच्यामध्ये मॅजिक मसाला टाकते। मॅजिक मसाला टाकला ना जरा छान लागते, त्याची चव चांगली लागते, नाही टाकलं तरी चालतं, पण मी थोडीशी टाकते। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप पण करू शकता। पाण्याला इथे तर छान उकळी आलेली आहे। ते आपण जे भाजलेले शेवया होतात ना ते आपण त्याच्यात आता टाकून देऊयात। थोडंसं मला पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये आता। तर याला ना 5 मिनटं आपण शिजवून देऊयात छान असं। झालेत की नाही आता आपण खोलून बघूयात। मस्त झालेले आहेत छान असे, थोडंसं पाणी बाकी आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात कोथिंबीर। कोथिंबीर तर झालीच पाहिजे, त्याशिवाय थोडंसं मिक्स करून घेऊयात। जास्त कोरडं नाही करायचं आपल्याला, थोडंसं असं थोडंसं ओलसर असेल ना तर खायला पण मजा येते। जास्त कोरडं नाही करायचं, पोह्यांसारखं असंच बनवायचं। आता हे पूर्ण झालेलं आहे, तयार आहे, रेडी आहे। तर चला प्लेटमध्ये सर्व करूया आणि आपण याला एन्जॉय करूया। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी शेवयांची? एकदम पटकन आणि झटपट, नाश्त्यासाठी एकदम छान टेस्टी। कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी? प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हे सगळं करायला मात्र तुम्ही विसरू नका। आणि प्लीज मला सपोर्ट करा। अजून छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा, कारण माझे व्हिडिओ तुमच्याकडे आधी पोहोचतील आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा। तर चला मी आता एन्जॉय करते, तुम्ही पण एन्जॉय करा बघून, मी खाऊन एन्जॉय करते आणि तुम्ही पण बनवून बघा नक्की, खूप छान आणि खूप टेस्टी लागते।
तर चला बाय.